चोपडा शहरात नगरपरिषदेच्या हद्दीत आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने कोट्यावधी रुपयाचे विविध विकासकामाचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरसेवक, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। नगरपरिषद निवडणूक कालावधीत नागरिकांना दिलेल्या आश्वासन व शब्द आम्ही पूर्ण करीत आहोत। चोपडा शहर व तालुक्याचा जास्त विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तापी नदीवरील खेडी, भोकरी, भोकर पुलाचे काम 90% झालेले आहे। येत्या 6 महिन्यात ते काम पूर्ण होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले। शहरी भागात 1 मॉल दिला, अजून अण्णांना ग्रामीण भागासाठी 4 मॉल देणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले। चोपडा शहर व तालुक्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, असे देखील यावेळी सांगितले। इकडे यावेळेस 5-5.5 कोटी रुपयाच्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे। त्याच्यामध्ये 2 उद्याने आहे आणि एक महिनाबाई वार्ड या ठिकाणी ओपन करण्यात येणार आहे पुढच्या काळामध्ये। याचा विषय म्हणजे हा आहे की गावामध्ये एकच उद्यान होते, त्यामुळे 2 उद्यान करण्याचा आमचा संकल्प होता आणि ते 2 उद्यान आज या ठिकाणी त्याचं भूमिपूजन प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे जे आमदार आहेत आणि नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या साक्षीने या ठिकाणी करण्यात आले। त्याचबरोबर बचत गटांना उद्योग मिळावा याच्याकरता त्यांच्याकरता मार्ट आम्ही या ठिकाणी उभं करतो आहे, ज्याच्याकडून बचत गटांनी केलेल्या ज्यांच्या तयार केलेल्या वस्तू इथे विकल्या जाव्यात आणि आमच्या महिला सक्षम व्हाव्या, लखपती व्हाव्या, याच्याकरताचा हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहे। आणि येत्या दिवसामध्ये धरणगावमध्ये ज्याप्रमाणे आम्ही मार्ट उभं केलं, चोपड्यामध्ये जसं मार्ट केलं, तसंच महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे मार्ट उभे राहत आहेत। पाण्याचं सुद्धा आश्वासन या निवडणुकीच्या पूर्वी आमदार मोदयांनी या निवडणुकीच्या प्रचार सभेत दिलं होतं आणि मला सांगायला आनंद वाटतो की एवढ्या 15 दिवसामध्ये चोपड्या शहराला आम्ही 2 दिवसाच्या आड पाणी देऊ, अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता। आणि या कार्यक्रमाला जळगाव चोपड्या शहरातले सगळे नागरिक उपस्थित होते आणि येत्या काळामध्ये वर्षभराच्या जे काम भूमिपूजन आम्ही केलं आहे त्याचं उद्घाटन करू।